त्यांना विनंती करतो की 2च मिनिटं आपल्याला हे करायचं आहे। अध्यक्षीय समारोप या ठिकाणी होणार आहे। मी या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बालाजी मामा लिंगणवाड सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करायचा। सगळ्यांना विनंती आहे की कृपया 2च मिनिटं आपण या ठिकाणी थांबायचं आहे। उद्घाटक राजेंद्रजी वाघमारे व प्राध्यापक उत्तमरावजी कांबळे या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक व मार्गदर्शक माझे मित्र दशरथरावजी लोहबंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुखेड श्री राहुल लोहबंदे साहेब व त्यांची सर्व सहकारी टीम व माझ्या पुढे बसलेले ज्येष्ठ कनिष्ठ माझे मित्र, माझ्या आया बहिणी आणि पत्रकार बंधू बांधवांनो, येथे जमलेला श्रोतागण, माझी मायमाऊली व पत्रकार बंधूंनो, मी कोणता पट्टीचा वक्ता नाही, तो माझा पिंड नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। म्हणून या जयंती निमित्त केवळ 8-10 मुद्दे मी येथे माझ्या मनाला पटलेले आपल्या पुढे सादर करून मी माझं आटोपतं अध्यक्षीय भाषण संपवणार आहे। ज्या घरात पहिली अट, ज्या घरात संत तुकोबांची गाथा आहे, ज्या घरात ज्योतिराव फुलेंचं शेतकऱ्यांचे आसूड व ब्राह्मणांचे कसब आहे, ज्या घरात गाडगे बाबाच्या कीर्तनाची गुणगुण आहे, ज्या घरात बाबासाहेबाचे संविधान आहे, त्या घरातील लेकी सुना कुण्याही बुवा बाबाच्या नादी लागणार नाहीत। जे घर निर्व्यसनी आहे, त्या घरात फुले आंबेडकरांचे विचार आचार वावरत असतात। कुणाचे घेणारे बनू नका, देणारे बना। देणारे बनल्यास कोणत्याही धर्मग्रंथांची गरज नाही। माझ्या देशातील आपले संविधान हे कोणत्याही ग्रंथापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे। माझे संविधान मला उत्तम जगण्यास मार्गदर्शन करते। माझ्यातील भित्रेपणा घालविण्याचं काम करते। मला समता, ममता, बंधुता हे सर्व शिकविते। माझा जन्म हा काही माझा पराक्रम नाही, माझा जन्म हा काही माझा पराक्रम नाही, त्यासाठी माझे कोणतेच योगदान नाही। तो दिवस मला माझ्या आठवणीचा करायचा असेल तर त्या दिवशी ह्या सृष्टीतील कोणताही एक चांगला सद्गुण स्वतःच्या अंगी बाळगा किंवा आपल्या शरीरातील, आपल्या मनातील एक दुर्गुण घालवून टाकण्याचा शपथ घ्या आणि त्या दिवसात तो दिवस तुमच्या स्वतःसाठी अस्मरणीय करा। जसे की मी गेल्या 3 वर्षापासून संविधानाचा माझ्या जन्मदिनी वाटप करतो। या वर्षी वयाच्या मानाने मी थकल्यामुळे मी 3ऱ्या महिन्यामध्ये माझा जन्मदिवस होता, त्याच्या अगोदर 2 महिन्यापासून मी शपथ घेतली की दररोज 2 तास मला वाचन कसं करता येईल आणि त्यासाठी मी जानेवारी पासून त्याचा प्रयत्न केलो आणि 16 मार्च 2026 पासून नियमित 2 ते 3 तास वाचन करीत आहे। आणि योगायोगानं मला पुढचा जन्मदिवस जर भेटला तर माझ्या अंगातील एक दुर्गुण घालविण्याचा मी व्रत करेन आणि तो अखेरपर्यंत निभावेल। महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर
यांनी सामाजिक परंपरा, अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्थेविरुद्ध बंड करून सामाजिक न्यायासाठी कृतीयुक्त चळवळ सुरू केली. हे दोन्ही महात्मे समतेचे पुरस्कर्ते होते. शिक्षणावरून खाली झिरपत नाही, शिक्षण वरून खाली झिरपत नाही. खालच्या शूद्रादी समाजाच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे, हे महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनला ठणकावून सांगितले. कुणाच्याही रक्ताचा थेंब जमिनीवर न पडता हजारो करोडो वंचित, अज्ञानी व अडाणी लोकांसाठी व स्त्रियांसाठी जगण्याचा सुंदर, सोपा व मोकळा ग्रंथ इतर कुठेही सापडणार नाही. तो संविधानाच्या रूपात बाबासाहेबांनी आपणाला दिलेला आहे. मानवता विचार मंच मुखेड हे गेली 12-13 वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहे. त्यात किशन पाटील मस्करे सर, अशोकराव पांपटवाड, सध्या कार्यरत असलेले अध्यक्ष, आमचे अध्यक्ष सदाशिवराव पाटील व त्यांचे पदाधिकारी सुधाकरराव करखेलवार, विलासराव चव्हाण, पवनशेठ पोतदार यांचे मोलांचे सहकारी आहे. हा अध्यक्षीय थाट मला माझ्या मानवता मंचाकडून मिळालेला आहे. त्यामुळे मी मंचाचा पूर्ण आभारी आहे व मला महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितींनी मला अध्यक्षीय पद दिले, म्हणून मी समितीचे आभार मानून मी माझे छोटेखानी भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.